नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज आपण कुठे आलो ते तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल। तर आज आपण माझ्या एरियातल्या जवळपास मंडळातील गणरायाचे दर्शन करणार आहोत। तर चला दर्शनाला। पुरुषोत्तम खेराई मित्रांनो, मी आता आलो आहे मुलुंडमधील पीके रोड जवळ। इथं खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। पीके रोड जवळ मित्रांनो श्री केदारनाथचं मंदिर उभारलं आहे। खूप सुंदर मंदिराची रचना उभारली गेलेली आहे। खूप छान डेकोरेशन केलं आहे। 2025चं खूप सुंदर डेकोरेशन आहे। मुलुंडमधील पीके रोड जवळ केदारनाथ मंदिर उभारलं गेलेलं आहे। खूप सुंदर। चला आता आपण दर्शनाला जाऊया। सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो। आणि या ठिकाणी खालती केदारनाथला असलेल्या महादेवाचं शिवलिंगाचं रूपांतर केलेलं आहे। खूप सुंदर। सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो। या ठिकाणी आपलं श्री केदारनाथचं पण दर्शन झालेलं आहे। खूप छान दर्शन झालं मित्रांनो आणि खूप सुंदर डेकोरेशन होतं। आणि आपलं मित्रांनो बाप्पासोबत केदारनाथच्या महादेवाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे। तर अजून मी कुठे कुठे फिरते ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच राहा। तर चला आता चाललं पुढे। मित्रांनो, आता आपण आलोय ठाण्यामधील पाचपकाडी परिसरामध्ये। आपण दर्शन घेतलं ठाण्याच्या टेकडीच्या राजाचं। खूप छान दर्शन झालं। तर आता चाललंय पुढे। टेकडीच्या राजाच्या पुढेच आहे पाचपकाडी येथे कचराली लेकच्या बाजूला खूप सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। तर चला दर्शन घेऊया। खूप सुंदर। खूप छान छान दर्शन झालं मित्रांनो। तुम्ही अजूनपर्यंत आला नसाल तर एकदा नक्की सकाळ सकाळी बाप्पाचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालेलं आहे। आता आपण निघालोय ठाण्यातील शिवाजीनगर येथे। आता आपण पोहोचलो आहे ठाण्यातील शिवाजीनगर येथे, ज्या ठिकाणी मालवणी महोत्सव लागलेला आहे। तिथंच आहे गणपती बाप्पा। चला मित्रांनो दर्शनासाठी जाऊया। खूप सुंदर मंदिराची रचना केलेली आहे। डेकोरेशन बघूनच मन एकदम भरून गेलं। खूप सुंदर आहे। पंत्या लावल्यात आजूबाजूच्या, पण ते रात्रीचं खूप अजून छान वाटेल। खूप छान। सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो।
खूप छान डेकोरेशन आणि खूप छान दर्शन झालं. मन एकदम प्रसन्न झालं, खूप भारी वाटते. तर तुम्ही पण एकदा नक्की शिवाजीनगरला या, बाप्पाचं दर्शन घ्या, तुम्हाला पण खूप छान वाटेल. आणि झालं तर संध्याकाळीच या 7-8ला, लाईटिंग वगैरेमध्ये अजून छान वाटेल. तर चला आता चाललं मी पुढे. आता मी निघालो आहे ठाण्यातील खेवरा सर्कलजवळ. तिथूनचं पण डेकोरेशन खूप सुंदर असतं आणि मागी गणेश जयंती सुरू आहे, तर खूप छान वाटते. बाप्पा आले तर खूप असं उत्साह येतो अंगामध्ये. आत्ता आपण निघालेलो आहे पवारनगरच्या इथून खेवरा सर्कलजवळ. चला दर्शनासाठी. आता आपण पोचलो आहे खेवरा सर्कलजवळ आणि खूप सुंदर डेकोरेशन आहे मित्रांनो, बघा. वाव, अप्रतिम, खूप सुंदर. तर चला आपण जाऊया आता दर्शनासाठी. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. बाप्पाने साक्षात श्रीरामाचा अवतार घेतलेला आहे. या साईडला महादेवाचं शिवलिंग सुद्धा आहे. दुपारचं आलंय, आता दुपारचे 2 वाजलेत आणि तुमचं पण दर्शन झालंच असेल. कसं वाटलं मग डेकोरेशन? आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा. आणि मागे गणेशोत्सव सुरू आहे, तुम्ही पण दर्शनासाठी या मित्रांनो. चला आता आपण चाललो पुढे. आपण अजून 1-2 गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग जाऊया घरी. मित्रांनो, तर आता आपण आलो आहे ठाण्यातील किसननगर परिसरामध्ये. इथे ज्या ठिकाणी वाघाळीचा राजा बसतो तिथेच गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. सिद्धी गणेश बाळगोपाल मित्र मंडळ. या ठिकाणी फ्री डेंटल चेकअप सुद्धा ठेवलेला आहे. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहे. तर दर्शन घेऊन झालेलं आहे मित्रांनो. आपण आज ठाण्यातील आणि मुलुंडमधील सुद्धा गणरायाचे दर्शन घेतलेले आहे. तर चला आता जातो घरी. तर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.